मित्रांनो, आयुष्यात यशस्वी व्हायचे असेल तर पराभवावर मात करायला शिका. विन्स्टन चर्चिल म्हणतात, उत्साह आटू न देता पराभवामागून पराभव सहन करणे म्हणजेच यश. ज्याच्या अंगी पराभव सहन करण्याचे सामर्थ्य असते अशीच व्यक्ती यशस्वी होते. जर यश 10व्या पायरीवर ठेवले असेल तर पहिल्या 9 पायऱ्या म्हणजे जणू अपयश. परंतु या पहिल्या 9 पायऱ्या ओलांडल्याशिवाय आपल्याला यशाच्या 10व्या पायरीपर्यंत पोहोचता येत नाही. त्यामुळे ज्याला यशस्वी व्हायचे आहे त्याने पराभवाची चव चाखण्याची तयारी ठेवलीच पाहिजे. कोणत्याही यशस्वी सेल्समनच्या अंगी पराभव सहन करण्याची शक्ती असतेच. तुम्ही सेल्समन कडे काळजीपूर्वक पहा. सेल्समन जर 10 लोकांना भेटत असेल तर 10 पैकी एखादाच त्याच्याकडून वस्तूची खरेदी करतो. बाकीचे 9 जण त्याला नकार देतात. एक प्रकारे त्या 9 जणांच्या बाबतीत त्या सेल्समनला पराभवच प्राप्त झालेला असतो. परंतु हा सेल्समन नाउमेद होत नाही, पराभवाने खचून जात नाही आणि आपले प्रयत्न सुरूच ठेवतो आणि म्हणूनच त्याला अखेर यश येते. हरिवंशराय बच्चन यांची मुंगीच्या बाबतीतली कविता आपण सर्वांनी ऐकलेलीच आहे. छोटीशी मुंगी तोंडामध्ये दाणा धरते आणि भिंतीवर चढायला लागते. ती चढता चढता पडते, परंतु पडल्यावर पुन्हा उठते आणि पुन्हा चढायला लागते आणि अशा प्रयत्नामध्येच तिला कधीतरी यश येते. समुद्रामध्ये बुडकी मारणारा गोताखोर याच्या हाताला नेहमीच मोती लागत नाही. कित्येकदा त्याच्या हाती फक्त वाळूच लागते. परंतु हा गोताखोर अपयशाने हार मानत नाही, सातत्याने आपला प्रयत्न सुरू ठेवतो आणि म्हणूनच त्याच्या हाताला मोती गवसल्याशिवाय राहत नाही. गुरु ठाकूर त्यांच्या कवितेत म्हणतात, असे जगावे छाताडावर आव्हानांचे लावून यत्तर, नजर रोखुनी नजरेमध्ये आयुष्याला द्यावे उत्तर. नको गुलामी नक्षत्रांची, भीती आंधळी ताऱ्यांची. आमच्या मनामध्ये कशाचीही भीती नको, पराभवाची तर मुळीच भीती नको. आव्हानाला उत्तर देण्यासाठी आम्ही सदैव तत्पर असले पाहिजे. दिवाळीला घराची साफसफाई करत असताना आम्ही कोळीस्तके काढून टाकतो. पण आपल्या सर्वांच्या लक्षात आले असेल की अगदी दुसऱ्याच दिवशी ती जाळी पुन्हा दिसायला लागतात. कीटक पकडण्यासाठी कोळी आपले जाळे विणतो. माणसे अनावधानाने किंवा प्रयत्नपूर्वक ती जाळी तोडून टाकतात. परंतु जाळे विणणारा कोळी हार मानत नाही. तो आपले जाळे विणतच राहतो. आलेल्या पराभवाच्या दणक्याने तो खचून जात नाही. कधीतरी त्याच्या जाळ्यामध्ये कीटक अडकतोच आणि त्याला यश प्राप्त होते. आपल्याला असे कित्येक पुस्तकाचे लेखक पाहायला मिळतील. त्यांची कलाकृती अप्रतिम होती, परंतु त्यांना प्रकाशक सापडत नव्हता. या प्रकाशकाकडे जा, त्या प्रकाशकाकडे जा आणि जिथे जावे तिथून केवळ नकारच ऐकायला मिळाला. परंतु त्यांनी पराभव मानला नाही. अखेर त्यांना प्रकाशक मिळाला आणि त्यांच्या कलाकृती अजरामर झाल्या. अशी कितीतरी उदाहरणे आपल्याला पाहायला मिळतील. जेथे व्यक्ती पराभवाने खचून जाते तेथे यशाचा मार्ग खुंटतो आणि जी व्यक्ती पराभवाच्या दणक्यांनी खचून जात नाही ती यशाच्या शिखरावर जाऊन पोहोचते. एडिसनने बल्बचा शोध लावला, पण त्याकरिता एडिसनला 1000 प्रयोग करावे लागले. 999 प्रयोगामध्ये एडिसनला अपयश आले, पण एडिसन अपयशाने खचून गेला नाही. आज आजूबाजूची मुलं बघा,
10वी मध्ये नापास झाला किंवा 12वी मध्ये नापास झाला इतकंच काय, फक्त कमी मार्क मिळाले म्हणूनही मुले आपल्याला आत्महत्या करताना दिसतात. पराभवाने खचून जाण्याची ही मानसिकता आपण टाकून दिली पाहिजे. हजारदा पराभव होऊनही जर एडिसन हार मानत नाही तर 1-2 वेळा नापास झालो म्हणून काय झाले, त्याकरिता काय जीव द्यायचा. पुरंदरच्या तहामध्ये शिवाजी महाराजांनी सुमारे 23 किल्ले गमावले, परंतु शिवाजी महाराजांनी हार मानली नाही. औरंगजेबाच्या कैदेतून सुटून आल्याबरोबरच महाराजांनी हे किल्ले परत घेण्याचा सपाटा लावला आणि गेलेले किल्ले जिंकून परत घेतले. जगाचा इतिहास साक्षी आहे, जे पराभवाच्या पुढे मान झुकवत नाही तेच लोक यशस्वी होतात.